लग्नानंतर अनेक स्त्रिया स्वतःला का विसरतात? कधी कधी मला एक प्रश्न पडतो. लग्नानंतर खरंच स्त्री बदलते का? की ती हळूहळू स्वतःला विसरत जाते? लहानपणी ज्या मुलीने स्वतःचे स्वप्न पाहिलेले असतात, काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची ती धडपड असते, तीच मुलगी काही वर्षांनी आरशाकडे बघून स्वतःकडे बघून म्हणते, मी शेवटचं स्वतःसाठी कधी जगले होते? लहानपणी आपण सगळ्यांनी काही ना काही स्वप्न पाहिलेले असतात. कोणी मोठी शिक्षिका व्हायचं म्हणतं, कोणी स्वतःचा व्यवसाय करायचं म्हणतं, कोणी जग फिरायचं म्हणतं. पण मग आयुष्य पुढं सरकत जातं, लग्न होतं आणि जबाबदाऱ्यांचा एक नवीन अध्याय सुरू होतो. नवीन घर, नवीन माणसं, नवीन अपेक्षा आणि न कळत स्वतःला दिलेला वेळ कमी होऊ लागतो. त्यानंतर येतं आईपण. आणि आई झाल्यावर तर अनेक स्त्रिया स्वतःला पूर्णपणे मागे ठेवतात. मुलांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं भविष्य, ज्या सगळ्यात ती स्वतःला इतकं झोकून घेते की स्वतःच्या इच्छा काय होत्या हे सुद्धा तिला आठवत नाही. पण ह्या सगळ्यात एक भावना खूप खोलवर रुजलेली असते, ती अपराधीपणाची. मी स्वतःसाठी वेळ काढला तर लोक काय म्हणतील? मी काही नवीन शिकायला सुरुवात केली तर घराकडे दुर्लक्ष होईल का? मी स्वतःसाठी काही केलं तर स्वार्थी ठरेल का? अशा अनेक प्रश्नांनी ती स्वतःलाच थांबवते. पण आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. कारण जेव्हा तू स्वतःसाठी आनंदी असते ना, तेव्हा तू तुझ्या कुटुंबासाठी अधिक चांगल्या पद्धतीने उभी राहू शकते. जसं रिकाम्या भांड्यातून कोणालाही पाणी देता येत नाही, तसं स्वतःला पूर्णपणे संपवून टाकून कोणालाही खरंच प्रेम देता येत नाही. आणि म्हणूनच दररोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी काढणं हे चुकीचं नाही. ती 30 मिनिटं वाचनासाठी असू शकतात, व्यायामासाठी असू शकतात, प्रार्थनेसाठी सुद्धा असू शकतात, किंवा नवीन स्किल शिकण्यासाठी असू शकतात. पण शिकणं थांबलं की वाढणं थांबतं. आजच जग बदलत आहे आणि ह्या बदलत्या जगात अनेक स्त्रिया पुन्हा स्वतःला शोधत आहेत. कोणी यूट्यूब शिकत आहे, कोणी इंस्टाग्रामवर स्वतःची ओळख तयार करत आहे, कोणी नवीन स्किल शिकत आहेत, कोणी स्वतःचा स्वप्नांना पुन्हा उंचीवर नेत आहे. आणि हे करताना त्यांनी त्यांचं आईपण असणं हे थांबवलं नाही, पत्नी असणं थांबवलं नाही, सून असणंही थांबवलं नाही. त्यांनी फक्त स्वतःलाही महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून आज मी प्रत्येक स्त्रीला एक प्रश्न विचारू इच्छिते. जर तुला भीती नसती, तर तुला लोक काय म्हटले याची चिंताही नसती, तर तू आज काय शिकली असते? कदाचित त्या प्रश्नाचा उत्तरातच तुझं हरवलेलं स्वप्न दडलं असेल. म्हणून स्वतःला विसरू नकोस. तुझी स्वप्न अजूनही तुझी वाट पाहत आहे. थोडं हळू जाशील, थोडं उशीर होईल, पण हरकत नाही. कारण आयुष्याची शर्यत इतरांशी नाही, तर स्वतःशी असते. स्वतःला पुन्हा शोधायचं ठरवलं असेल तर लक्षात ठेव, सुरुवात परिपूर्ण असण्याची गरज नाही, सुरुवात फक्त प्रामाणिक असण्याची गरज असते. आणि कदाचित ती सुरुवात आज होऊ शकते. जर ह्या व्हिडिओमधून तुला एखादी गोष्ट तुझ्या मनापासून भिडली असेल ना, तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिह, मी स्वतःसाठी महत्त्व देते.